एका छोट्याशा गावातला मुलगा जिथं इंटरनेटचं स्पीड ही लक्झरी आहे आणि स्वप्न पाहणं हे फक्त शहरातल्या लोकांचं काम मानलं जातं. पण या मुलानं हे सगळं चुकीचं सिद्ध केलं. आज तो एका कॅनडाच्या इंटरनॅशनल कंपनीसोबत व्हिडिओ एडिटिंग करतोय, सोशल मीडिया मॅनेज करतोय आणि स्वतःची एक सोशल मीडिया एजन्सी चालवतोय. एकाच वेळी व्हिडिओ क्रिएटर, एडिटर, मॅनेजर आणि या सगळ्यातून कमवतोय महिन्याला तब्बल 1.5 लाख रुपये. हे आहे एका गावाकडच्या मुलाचं स्वप्न, जे त्यानं फक्त पाहिलं नाही तर ते जगायलाही सुरुवात केली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बिझनेसवाला साईराज मध्ये. आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्ही थंबनेल बघितला असेल, तुम्ही इंट्रोचा पार्ट बघितला असेल. आज आपल्यासोबत वैभव सर इथं अवेलेबल आहेत स्टुडिओमध्ये. आज आपण त्यांच्याकडे आलो इथं फलटणमध्ये, आणि त्यांचा जो काय आत्ता ते इन्कम जनरेट करतात, एका खूप मोठ्या इंटरनॅशनल कंपनीसोबत काम करतात, आणि जो काय त्यांचा 1-1.5 लाख रुपये इन्कम जनरेट होतोय, कसा होतोय, 23व्या वर्षी त्यांनी सुरुवात केलेली. आज त्यांचं वय 24 आहे. गेल्या 12 महिन्यात एवढी अचिव्हमेंट त्यांनी कशी केली, किंवा एकंदरीतच कसा त्यांचा प्रवास होता, सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे. तर नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे आपल्या पॉडकास्टमध्ये. सगळ्यात पहिलं धन्यवाद साईराज. मला अजूनही नाही वाटत की मी एक पॉडकास्ट द्यावी असा माझा होता आहे. तर सगळ्यात पहिलं धन्यवाद. चला बॅकअप. ठीक आहे सर, सुरुवात कुठून करूयात आपण? मी काय सांगू, मला एक म्हणजे बेसिक क्वेश्चन जो आता सगळ्यांच्या डोक्यात असेल. तुम्ही आता काम करताय एका मल्टी इंटरनॅशनल कंपनी सोबत, तर कसा तो प्रवास होता? म्हणजे गावाकडं, आता आम्ही एका गावामध्ये बसलोय, XYZ गाव आहे फलटण मधलं. तर गावापासून ते त्या इंटरनॅशनल कंपनी पर्यंतचा प्रवास एकंदरीत कसा होता? प्रवास सांगायचा म्हटला तर थोडी कॅमेराची आवड होती मला. मी काम करतोय ॲज अ व्हिडिओ एडिटर म्हणून एका इंटरनॅशनल कंपनीमध्ये, जी एक रिअल इस्टेटची कंपनी आहे. तर प्रवास म्हणजे असं काही मोठी माझी जर्नी नाही, खूप खडतर वगैरे असं काही नाहीये. मी गावाकडेच राहतो, माझं सगळं शिक्षण वगैरे इथंच फलटणमध्ये झालंय. मी आजपर्यंत कुठल्या शहरात राहिलो नाही, काय नाही. जे काही शिकलोय ते मी फोनमध्ये शिकलोय. तर त्यामध्येच मला युट्यूब समजलं. युट्यूबची मला प्रचंड आवड, मला ना टेक व्हिडिओज बनवायला फार आवडायची. मग जस्ट माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं, आणि मी विचार केला की मी जर ग्रॅज्युएशनच्या जोरावरती गेलो तर मला कंपनीमध्ये काम करायला लागेल, आणि सॅलरीचा तर सोडूनच द्या, ती खूपच कमी असेल, पण मला कंपनीत काम करायला लागेल. म्हणजे माझी हॉबी आहे ते एकदम साईडला राहील. तर मी विचार केला, आता माझ्याकडे कोणतं स्किल आहे? तर मला थोडीफार व्हिडिओ एडिटिंग जमत होती. मग मी त्याच्यातून सुरू केलं, व्हिडिओ एडिटिंग करायला स्टार्ट केलं आणि फ्रीलान्सिंग करत. तर फ्रीलान्सिंग मध्ये मला थोडेफार क्लायंट्स भेटले, आणि मला त्यात एक समजलं की माझा थोडासा इन्कम जनरेट होतोय. म्हणजे माझ्याकडे महिन्याला एक 5 ते 6 हजार सुरुवातीच्या एकदम सुरुवातीला, म्हणजे मागच्या वर्षीच्या एकदम स्टार्टिंगला. बरोबर. एक 5-6 हजार इकडे तुम्ही कंपनी सोबत काम करण्याच्या आधी? हा, मागच्या वर्षी म्हणजे 2024च्या डिसेंबर वगैरे मध्ये, मग 2023च्या डिसेंबर मध्ये वगैरे, 24ला मी कंपनी जॉईन वगैरे केली. मग तिथून पुढचा प्रवास. पण सगळ्यात सुरुवातीला मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं, आणि मी म्हटलं चला आता जॉब तर नाही करायचा, मग आता अशी गोष्ट करू ज्यातून मला थोडेफार पैसे भेटतील, जेणेकरून मी स्वतःच सगळं मॅनेज करेल, आणि घरच्यांना असं नाही वाटणार की पोरगा ग्रॅज्युएट झालाय पण घरी बसून. काय पदवी काय घेतलेली? मेकॅनिकल इंजिनियर. इंजिनियर काही करू शकतो. मग सुरू केलं मी कॅमेरा घ्यायचा म्हटलं तर. माहिती नाही माझ्याकडे ही गोष्ट काय, मला कोणती पण गोष्ट घ्यायची म्हटली ना तर मला ती भारी घ्यायची वाटते. मग माझ्या डोक्यात एक ड्रीम कॅमेरा होता, सोनीचा एक कॅमेरा होता, तो मला घ्यायचा होता. कुठला कॅमेरा? सोनी A6400. आणि त्याच्यासोबत एक लेन्स घ्यायची होती. आणि ती का घ्यायची होती तर एक क्रिएटर होता माझ्या आवडीचा, तो युज करत होता. सेम किट होता. येस. तो माझा तो ड्रीम कॅमेरा होता. मग पैसे तर नव्हते, कॅमेराची किंमत ऑलमोस्ट 1 लाखाच्या आसपास होती. मग मी शोधायला लागलो की कुठून पैसे भेटतील, कसे भेटतील. मग मला महिन्याला एक 5-6 हजार भेटायला लागले. मग मी माझ्या मित्रांना वगैरे रिक्वेस्ट केली की मला क्रेडिट कार्ड द्या, मी तुमची EMI पे करतो. पण जेव्हा आपण काहीच कमवत नाही तेव्हा आपल्यावर कोणीच विश्वास नाही ठेवत, ही गोष्ट तर सत्य आहे. मग थोडस मी सुरू केलं, 1-2 महिने झाले फ्रीलान्सिंग करून. तर आपण व्हिडिओ एडिटिंग मध्ये बघतो, एक व्हिडिओ तुम्ही एडिट करून घेता, तो तुम्ही ऑलमोस्ट एक रील घेतली तर तुम्हाला 1000 पर्यंत पैसे भेटतात, किंवा त्याच्यापेक्षा किती पण जास्त भेटू शकतात. तर मी सुरुवात केली होती 150 रुपये एक रील. अशा सिच्युएशन मध्ये मी सुरू केलं, आणि मला काहीच नॉलेज नव्हतं. मग मी ते सुरू केलं, महिन्याला एक 5-1 हजार जमायला लागले. मग मी माझ्या दिदीला रिक्वेस्ट केली की मला आहे ना कॅमेरा घ्यायचा आहे, मला तू दाजींचं क्रेडिट कार्ड युज करायला दे, दाजींना कन्व्हिन्स कर.
तर दीदीने काय ट्रस्ट नाही ठेवला माझ्यावरती, पण 1-2 महिन्यानंतर तिला वाटलं की हा खरंच काम करतोय, त्याचं कॉलेज पण कम्प्लीट झालंय, घेऊ द्यायला कॅमेरा. मग मी घरच्यांची परमिशन काढली. आता माझे वडील शेतकरी आहेत, त्यामुळे त्यांना ह्या गोष्टीचा काहीच अंदाज नाही, त्यांना अजून पण नाही कळत की मी नक्की काम काय करतो. तर अशी गोष्ट. मग कॅमेरा कसा तरी घेतला. 1 महिना कॅमेराचा पहिला EMI तर व्यवस्थित गेला. पण सुरुवातीला व्हिडिओ एडिटिंग मध्ये कसं असतं, आपण डायरेक्ट आपल्याला कोणताच क्लायंट नाही भेटत, आपल्याला कोणा थ्रू तरी जावं लागतं. सपोज तू सायराज आहेस, तू काम करतोय, मी तुझ्याकडून व्हिडिओज घ्यायचो, मी ते एडिट करायचो, तुला द्यायचो, तू थर्ड पार्टीला कोणतरी तुझ्याकडनं कमी पैशात काम करून घेऊन आणि ते पुढे देत होता. मग केलं काय झालं काय माझ्यासोबत, की जो मुलगा मला व्हिडिओ एडिट करायला द्यायचा त्याने व्हिडिओ एडिट करायला द्यायचेच बंद केले पुढच्या महिन्यापासून. आणि माझा जस्ट दुसरा EMI होता, 5,000 माझा EMI होता, 5,200 समथिंग, आणि मला पैसेच भेटणार. आता काय करायचं प्रश्न. कॅमेरा तर घेतला, 1 लाखाची रक्कम आहे, EMI तर भरायचे, स्वतःचा असं तर गोष्ट वेगळी होती, दाजींकडून घेतले तेवढे सगळे कुठाने गेले, मग देणं भाग होतं. मग मी काय केलं, 1 महिना सुरू केला रिसर्च की मला कुठं क्लायंट्स भेटतील, मी कुठून पैसे कमवईन. मग ऑनलाईन बऱ्याच साईट आहेत, अपवर्क आहे, आणखी फायवर आहे, जिथं आपल्याला व्हिडिओ एडिटिंगचे क्लायंट भेटतात. मग मी त्याच्यामध्ये घुसलो, बघितलं. 1 महिना मी अक्षरशः सुरूच की रोज दिवसभर कुठल्या ना कुठल्या युट्यूबरला मेल करतोय की मला व्हिडिओ एडिटिंग येते. भले मला व्हिडिओ एडिटिंग येत नव्हती, पण माझ्याकडे ऑप्शन नव्हता. मग मी घुसलो, सुरू केलं मी कमेंट करायला, मेल करायला, सगळे कोल्ड मेल केले, पण कोणाचाच रिप्लाय नाही आला, एकही सिंगल रिप्लाय नाही आला. मग असाच एक क्लायंट भेटला जो मला एका व्हिडिओला 500 रुपये द्यायला रेडी झाला. मग ठीक आहे म्हटलं. तर असं करत करत 1-2 महिने मी परत कसा बसा EMI कसा तरी सर्वाइव्ह केलं मी. असं करत करत फेब्रुवारी महिना आला, जानेवारी एंड फेब्रुवारी स्टार्ट असा महिना आला. आणि तेव्हा मला ना असंच एक थर्ड पार्टी काम भेटलं. एका मुलाने मला काम दिलं की तो बोलला की मी तुला ह्या व्हिडिओचे पर मिनिट 500 रुपये देतो. मी एकदम खुश. एका व्हिडिओला 500 घ्यायचो, आता एका मिनिटाला 500 भेटणार. आणि तो व्हिडिओ मी एडिट करायला स्टार्ट केला. तर व्हिडिओ एडिट करताना मला असं कळलं की हा ज्याचा व्हिडिओ आहे तो हा मुलगा नाहीच आहे, ह्याने कोणीतरी थर्ड पार्टी घेऊन मला दिलाय. आणि मी तो व्हिडिओ एडिट करायचो. पण व्हिडिओ एडिटिंग मध्ये कसं असतं, आपण जो कुठला व्हिडिओ एडिट करतो ना, ज्या कोणा पार्टीचा करतो ना, त्याचे काही फीडबॅक्स येतात व्हिडिओ कम्प्लीट झाल्यावर. मग त्याचे मला ना फीडबॅक फॉर्म यायला लागला, सारखाच PDF यायला लागला. आणि मी त्या मुलाला सांगायचो की हे फीडबॅक्स आहेत, मी इम्प्लिमेंट केलेत, मला परत फीडबॅक्स यायचे. असं सायकल सुरू होती की कंटिन्यू फीडबॅक येत आहेत, कंटिन्यू काय ना काय सुरू आहे, व्हिडिओ काय कम्प्लीटच व्हायना. 4 मिनिटाचा व्हिडिओ आहे पण काय कम्प्लीटच होत नव्हता. ऑलमोस्ट 10 दिवस मी व्हिडिओ एडिटच करतोय. मग कसं असतं त्याच्यामध्ये ना, मला एका व्हिडिओमध्ये त्या ज्याचा कोणाचा व्हिडिओ एडिट करतोय ना त्याची इंस्टाग्राम प्रोफाईल सापडली. आणि मी बघितलं की ते इंस्टाग्रामला पेज आहे, रिअल इस्टेटची कंपनी आहे, त्यांचे असे व्हिडिओ चाललेत आणि मी तो व्हिडिओ एडिट करतोय. पण त्या लोकांना ही गोष्ट माहितीच नाही की मी त्यांचा व्हिडिओ एडिट करतो. त्यांनी कोणाला तरी दिलाय, त्यांनी मला दिलाय, असं सगळं सुरू होतं. बरोबर. मग असं सुरू असताना आता आपण प्रामाणिक माणसं, शेतकऱ्याचा मुलगा, आपल्या गोस्ट एडिटर होता, प्रामाणिकपणा होता आपल्यात की डायरेक्ट कसं कॉन्टॅक्ट करायचं. ह्या मुलाने आपल्याला काम दिले, मग ह्याच्यासोबत आपण थोडंसं हे करतोय, दगाबाजी करतोय, त्याला आपण नाही देते चान्स की डायरेक्ट मेसेज करतोय, असं मला वाटत होतं. मग मी माझ्या मोठ्या भावाचं सजेशन घेतलं की भैया असं असं मला आहे, क्लायंटचा मला कॉन्टॅक्ट सापडलाय, पण मध्ये थर्ड पार्टी एक मुलगा आहे, मी ह्याला साईडलाईन कसा करू, मला ते बरोबर नाही वाटत. तर भैया बोलला तू काम तर करतोयस, पण तुला अडचण येते, आणि अडचण सॉल्व्ह कोण करू शकतं, ऍक्च्युअल पार्टी. मग तू त्या पार्टीला विचार, ह्यात तू त्याला साईडलाईन करतोय असं थॉटच घेऊ नकोस. मग मी डायरेक्ट जी कंपनीमध्ये आता काम करतोय त्यांच्या बॉसलाच मेसेज केला. मला नव्हतं तेव्हा माहिती की हे बॉस आहेत, हेच मेन आहेत सगळे. मग मी मेसेज केला. मेसेज केल्यावरती मला त्यांचा रिप्लाय आला की ठीक आहे, बघून सांगतो वगैरे वगैरे, मी काम करतोय. मी मेसेज केला की मी व्हिडिओ एडिट करतोय आणि मला खूप फीडबॅक येतात, पण मध्ये थर्ड पार्टी मुलगा असल्यामुळे मला इफेक्टिव्हली काम नाही करता येत, मी काय करू, म्हणून मी तुम्हाला मेसेज केलाय. तर ते बोलले ठीक आहे, आता आम्हाला रिक्वायरमेंट नाहीये, आम्ही तुला सांगू. मग असंच परत 15 दिवस गेले मध्ये. आणि त्याचसोबत आहे ना, मी काय केलं होतं, नुकतंच माझ्या स्वतःच्या व्हिडिओ इंस्टाग्रामला टाकायला सुरुवात केली होती. आणि मी टाकायचो वीकली 1-2 व्हिडिओ असे टाकायचो वेळ काढून. इंस्टाग्रामला पण आता तुझे काहीतरी 13,000 फॉलोअर्स आहेत काहीतरी. ते आहेत, ते फॉलोअर आहेत. मग तेव्हा मी व्हिडिओ टाकायचो, आणि मी एक दिवशी व्हिडिओ टाकला आणि मला संध्याकाळी त्या बॉसचा, माझ्या आता जे बॉस आहेत ना माझे, त्यांचा रिप्लाय आला की आम्ही फुल टाइम जॉब साठी बघतोय, आम्हाला पार्ट टाइम नकोय, तू फुल टाइम जॉब करशील का. तर आणि मला विचारलं की तुझी एक्सपेक्टेशन काय आहे. आता इंटरनॅशनल कंपनी आहे, आणि त्यांनी मला माझा इन्कम विचारला, करंट इन्कम. माझा करंट इन्कम होता 5 ते 6,000 रुपये. आता मी काय सांगणार ना, मी म्हटलं मी आता 30,000 इन्कम करतोय, बरोबर, आणि मला त्याच्यापेक्षा जास्त एक्सपेक्टेड आहे. मला जर ते भेटलं तर मी फुल टाइम करायला रेडी आहे. तर मग ते होते कॅनडावरून बोलत होते माझ्यासोबत, त्यांची रिअल इस्टेटची कंपनी होती. मग असं करत करत माझा त्यांनी इंटरव्ह्यू अरेंज केला. आता इंटरव्ह्यू अरेंज झाल्यानंतर सगळ्यात पहिलं क्वेश्चनिंग झालं की तू काय करतोयस, तू कुठं राहतोयस. मी सगळी माहिती सांगितली.
मग तिथून पुढे टेक्निकल क्वेश्चन सुरू झाले. जसे का टेक्निकल क्वेश्चन सुरू झाले, माझ्याकडे 2 ऑप्शन होते, एक तर खोटं बोलणं, एक तर खरं बोलणं. पण माझ्याकडे एक होतं की मला असं हवं होतं की मला शिकायचं, मला तुम्ही पैसे कमी द्या जास्त द्या मला नाही माहिती, फक्त माझी शिकायची एकदम प्रचंड इच्छा होती की मला काहीच येत नव्हतं. मग ते बोलले ठीक आहे. मी एकदम प्रामाणिक इंटरव्ह्यू दिला, मला जेवढे येते तेवढंच सांगितलं, कमी गोष्टी येत होत्या मी कमीच सांगितल्या आणि इंटरव्ह्यू झाला. मला बोलले 1 वीक नंतर तुला समजवतो, सांगतो व्यवस्थित, रिप्लाय देतो. मग 1 वीक नंतर रिप्लाय आला की आम्ही तुला हायर करतोय, तुझी एवढी एवढी सॅलरी आहे आणि तू असा असा तुझा जॉब प्रोफाईल आहे व्हिडिओ एडिटरचा. मग असा मला जॉब भेटला. मग ह्या सगळ्यात असं होतं की मला असं वाटतं की हा जॉब मला का भेटला, तो जो पिरियड होता ना, ज्या पिरियडमध्ये मला त्या मुलांनी काम द्यायचं बंद केलं, त्या 1 महिन्यामध्ये ना मी एवढा म्हणजे जीव तोडून सर्च करत होतो जॉबसाठी, कामासाठी, की म्हणजे प्रचंड मी दिवसभर तेच करायचो आणि मला तो रिझल्ट पुढच्या 15 दिवसातच भेटला. मग तो माझा मी जे काही एफर्ट्स मारले ते कामी आले इथं, त्यामुळे मला हा जॉब भेटला आणि आता मी 1 वर्ष होऊन गेलं मी या कंपनीमध्ये काम करतोय ऍज अ व्हिडिओ एडिटर. किती म्हणजे आता तुझं झालंय, म्हणजे तुझं असं म्हणू शकतो की तुझा स्किलचा पार्ट झाला तो, किंवा एक नशिबाचा पार्ट म्हणू शकतो, किंवा काही म्हणू शकतो तुझ्या एफर्ट्सचा विषय. पण असं इतर कुणाला किती सोपं आहे एका इंटरनॅशनल कंपनीचं काम मिळवणं, किंवा किती अवघड आहेत त्या गोष्टी? आता जर तुम्ही थोडा एक्सपिरियन्स असाल, किंवा सोडा आपण बिगिनर पासून स्टार्ट करूया, तुम्ही जर बिगिनर असाल आणि तुम्हाला जर खरंच आवड असेल ना मनापासून, नाही मला हे करायचं आणि मला हे शिकायचं, तर काही चांगली लोक पण असतात इंडस्ट्रीमध्ये जे फक्त आणि फक्त पर्सनवर बेट घेतात, जसं की माझ्यावरती घेतली. मी शिकायच्या दृष्टिकोनातून होतो म्हणून माझ्यावरती त्यांनी बेट घेतली आणि आता मी माझ्या टीम मधला, माझ्या कंपनी मधला एक मेन मेंबर आहे, ज्याच्यामुळे कामं सुरू होतात किंवा चालू राहतात. बरोबर. सो पर्सनवर सुद्धा बेट घेऊ शकतात लोक, जर तुम्हाला आवड असेल. जर तुम्हाला आवड असेल आणि तुम्हाला काही येत नसेल ना, तरी पण तुम्ही या फील्डमध्ये घुसू शकता, आणि तुम्हाला येत असेल तर तो तुम्ही जाणारच. डेडिकेशन पाहिजे. डेडिकेशन पाहिजे. येस, बरोबर. आता गावाकडं तुम्ही राहताय छोट्याशा खेडेगावात, इथं बसून 1-1.5 लाख रुपये कमवणं, त्याच्या मागचं कारण म्हणजे म्हणतो ना आपण एक सिक्रेट स्ट्रॅटेजी म्हणू शकतो, किंवा सिक्रेट मसाला असतो एखाद्या डिश मधला, तर ती कुठली गोष्ट वाटते? माझ्या आयुष्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हटला तर माझा फोन किंवा इंटरनेट. तर तुम्हाला ऐकून थोडं विशेष वाटेल, पण मी गावाकडे राहतो, मी आजपर्यंत कुठल्या शहरात नाही गेलो, काही नाही. मला आता इंग्लिश व्यवस्थित बोलता येतं, मी इंटरनॅशनल कंपनी सोबत काम करतोय म्हणजे अर्थात यायलाच पाहिजे. पण कंपनीमध्ये काम करण्याआधी पण मला बेसिक इंग्लिश येत होतं, जे मी बघतो की इथल्या लोकल लोकांना येत नाही. मला कोणाला कमी नाही दाखवायचं, पण जी रियालिटी आहे ती आहे. मग हे सगळं शिकलो कुठून, तर मी फोनचा युज दोन्ही प्रकारे करू शकता. तुम्ही दिवसभर स्क्रोल करत बसला तरी पण वेळ जाणार आहे आणि तुम्ही काय शिकला तरी पण वेळ जाणारच आहे. मग मी असा अप्रोच ठेवला की मी जे काय बघतोय ना, जे काय बघतोय आता, त्यांना व्यवस्थित बघायचं. आणि माझ्याकडे आणखी एक गोष्ट आहे की सपोज मी एक क्रिएटर आहे, मी आता व्हिडिओज बनवतोय आणि मी आता ना कंपॅरिझन कधीच माझ्या एवढ्या फॉलोअर्स वाल्यांना कधीच करत नाही. बरोबर. मी नेहमी टॉपला कम्पेअर करतो. का करायचं, का नाही करायचं टॉपला? मला म्हणजे लोक बोलतील की टॉपला का कम्पेअर करायचं, पण केलंच पाहिजे. टॉपला नाही कम्पेअर करायचं. कोण आहे तो टॉपचा माणूस? कोण आहे? खूप लोक आहेत, इंटरनॅशनलच लोक आहेत. मिस्टर हुज द बॉस म्हणून एक युट्यूब चॅनल आहे, माझा एकदम फेवरेट चॅनल आहे. आणि मी माझ्या व्हिडिओ मधला प्रत्येक फ्रेम, प्रत्येक एडिट कॉपी नाही करत, पण मी त्याकडनं इन्स्पायर होऊन आहे ना उतरवायचा प्रयत्न करतो माझ्या एडिट मध्ये, माझ्या व्हिडिओज मध्ये. आणि माझं ते एक सगळ्यात मोठं इन्स्पिरेशन होतं. आणि आणखी एक इन्स्पिरेशन मला तर माझा छोटा भाऊ, तो पण माझ्यापेक्षा लहान आहे आणि तो पण खूप स्ट्रगल मधून वरती गेलाय आणि खूप साऱ्या गोष्टी करतोय आयुष्यात, त्याचा आपण कधीतरी नंतर बघूयात. पण आहे, हे एक आहे. आणि फॅमिली तर असतेच सगळ्यांची, भाऊ असतात, बहिणी असतात, तसंच माझं सगळं बॅकग्राऊंड आहे. आणि आणखी एक गोष्ट अशी आहे की मला ना आयुष्यात आहे ना टॉप 1% ऐकला असेल तो, की नेहमी टॉप 1% मध्ये राहायचं. मला ती ना प्रचंड अशी आतमधून हे आहे, म्हणतात इच्छा आहे की मला ना कायम 1% मध्ये राहायचंय, मी काहीतरी वेगळं करणार. शिकलोय मी, डिग्री कंप्लीट केली मी, अशी पण नाही की मी फेल झालोय, अजिबात नाही. मी चांगल्या मार्काने पास झालोय, सगळे घरचे खुश आहेत. आणि ह्या व्हिडिओ एडिटिंगच्या अगोदर माझी पहिली आवड मेकॅनिकलच होती, आता ती चेंज झाली, बस एवढंच आहे. पण माझ्या आयुष्यात एकच गोष्ट आहे की मला कायम 1% मध्ये राहायचंय. त्यासाठी मी बऱ्याचशा गोष्टी करतो, ते मी आता सांगतो हळूहळू. जर कुणाला महिन्याचे 1.5 लाख रुपये कमवायचे तर काय केलं पाहिजे त्यानं, त्या व्यक्तीनं, ह्या फील्डमध्ये असेल किंवा कुठल्याही फील्डमध्ये असेल? म्हणजे जॉबचं तर सोडा, कारण जॉबमध्ये एक लिमिटेड, एक मी एक रील बघितलेली की जॉब तुमची भाजी बदलू शकतो दररोजची, डिश बदलू शकतो. डिश बदलू शकतो, पण असे एक समथिंग काहीतरी होती. तर ते तुम्हाला काय वाटतं की 1.5 लाख रुपये 1 लाख रुपये समजा कुणाला कमवायचे ह्या वयात,
म्हणजे 24व्या वर्षी, तर काय केलं पाहिजे त्यांना? तुम्ही जर स्टुडंट असाल ना, तर मला असं वाटतं की तुम्हाला जे काय अभ्यासासोबत तुमच्या एज्युकेशन सोबत आणखी एक कुठली पण एक आहे ना तुमच्यासोबत एक हॉबी पाहिजे. कोणतीही असू द्या, स्पोर्ट्स असू द्या, व्हिडिओ एडिटिंग असू द्या, फोटोग्राफी असू द्या, सिंगिंग असू द्या, ती तुम्ही जोपासा, ती सोबत ठेवा कायम कायम. कारण जे आर्ट आहे ना, आता व्हिडिओ एडिटिंग पण एक आर्ट आहे, फोटोग्राफी पण एक आर्ट आहे. हे आर्ट आहे ना तुम्हाला सगळ्या क्राऊड पासून सेपरेट करतं आणि आयुष्याच्या एका पॉईंट वरती येऊन ना तुम्हाला ते एक इन्कम जनरेट करून देतं. आणि ऍक्च्युअल मला तर असं वाटतं की जे तुमच्याकडे आर्ट आहे, जे तुमच्याकडे कला आहे ना, ते तुम्हाला पैसे नाही देत, ते तुमच्या एफर्ट्स आहे ना तुम्हाला फळ देत असतं काय, मला असं वाटतं. बरोबर. सो तुम्ही जर स्टुडंट असाल ना आणि तुम्हाला जे काय आवडत असेल ना सोबत, काही आवडत द्या, डान्स असू द्या, अगदी डान्स, तो पण तुम्ही सोबत ठेवा, आयुष्यभर सोबत ठेवा, जपत राहा. आणि सपोज तुम्हाला जॉबमध्ये एज्युकेशन मध्ये नाहीच काय भेटलं, माझ्यासारखं मेकॅनिकल इंजिनिअरिंग करून काय होणार होतं, हा कंपनीमध्ये जॉब करत असतो, थोडेफार पैसे भेटले असते. पण मी 12वी मध्ये असल्यापासूनच व्हिडिओ एडिटिंग, व्हिडिओग्राफी मध्ये घुसलो, म्हणून मला आता माझ्याकडे एक सेपरेट जॉनर आहे ज्याच्यामध्ये मी आता काम करतो, त्यामुळे एवढं सक्सेस आहे. येस. आणि हे ऍडव्हान्टेज आहे जे बाकी सगळ्या लोकांपासून मला सेपरेट पण करते आणि मला इन्कम पण जनरेट करून देते. हा, म्हणजे आता तुम्ही सांगितलं की तुमचा युट्यूब चॅनल पण आहे किंवा तुम्ही एका इंटरनॅशनल कंपनी सोबत काम करताय किंवा इतर अजून तुमची सोशल मीडिया एजन्सी आहे, तुम्ही ह्यात खूप पैसे कमावताय इथं कळालं, पण नक्की हे काम चालतंय कसं? किंवा आता तुम्ही जॉब पण करताय एका फॉरेनच्या कंपनी सोबत, तर तो जॉब करत करत तुम्हाला ह्या गोष्टी कशा मॅनेज होतात? किंवा ते टाइमचं कसं तुमचं गणित आहे, किती वेळ जॉब असतो, सुट्टी असते का त्याच्यामध्ये? किंवा आता असं पण असतं ना की आपल्याकडे रात्र असती, तिकडे सकाळ असती, रात्री काम करावं लागतं, काय नक्की विषय कसा चालतोय? तर माझा कामाचा ऑफिशियल टाइम आहे दुपारी 2:30 ते रात्री 10:30. ऍक्च्युली असतं ते फुल नाईट, पण मी माझ्या कंपनीला रिक्वेस्ट करून मला व्हिडिओज बनवायचे म्हणून मी हा टाइम थोडासा चेंज करून घेतलाय. सो ही माझी कंपनी चांगली आहे म्हणून मला तो त्यांनी टाइम ऍडजस्ट करून दिलाय. तर मी काय करतो, सकाळी लवकर उठून थोडा वर्कआउट वगैरे करतो आणि नॉर्मली मी एक 9:30 वाजता बसतो माझ्या कामाला, माझ्या एजन्सीचा कामाला. जो माझ्याकडे मुलगा आहे त्याला सगळा त्याचा टास्क हँड ओव्हर करतो, त्याला सांगतो आणि मी त्या 9:30 to 12:30 पर्यंत माझ्या स्वतःच्या कंटेंट वरती काम करतो. त्यामध्ये स्क्रिप्टिंग असेल, व्हिडिओ शूटिंग असेल, व्हिडिओ एडिटिंग असेल. बरोबर. 12:30ला मी डॉट, माझं भले कंपनीचं काम 2:30ला सुरू होतंय तरी मी 12:30ला सुरू करतो, का तर इव्हिनिंगला मला थोडं वॉकला वगैरे जायचं असतं, घरात बसून कंटाळा येतो. सो मी काय करतो, 12:30 पर्यंत माझं सगळं काम आटपतो, स्वतःचं वैयक्तिक पण, आणि 12:30 to 5:30 पर्यंत मी कंपनीचं काम करतो कम्प्लीट, किंवा 6:30 पर्यंत होतं ते कम्प्लीट झालं की मी वॉक वगैरे करून येतो आणि त्यानंतर मी ऑनलाईन येतो माझ्या कंपनीमध्ये, ऑनलाईन स्टेटस माझा ऑनलाईन करतो आणि ज्या काही चेंजेस असतील, जे काही मी फाईल सेंड करेन त्याचे जेवढे काही फीडबॅक्स असतील ते मी कव्हर करतो. बरोबर. ते जर समजा लवकर झालं आणि एजन्सीचं काही काम पेंडिंग असेल किंवा काही अपलोड्स असतील, कोणते इंस्टाग्राम पेजेस हँडल करायचे असतील, तर मी ते माझं कंपनीचं थोडंसं काम करून ते मधल्या टाइम मध्ये मॅनेज करतो आणि ते सगळं कम्प्लीट करतो. आणि मग असं करत करत मला आरामात 10:30 वाजतात, 10:30-11 वाजतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे मी आहे ना जिम लवर आहे, म्हणजे मला जिम फार प्रचंड आवडते. तुम्हाला पण वाटते जर मी जिमला जावं त्यांच्यासारखं, तर तुम्ही बिझनेस वाला सबस्क्राईब करा. येस येस, नेक्स्ट मंथ पासून मी जिमला जातो. आणि कमेंट करा जिमला जावा. आणि एवढ्या तरुण वयात एवढं बिझी झालाय आता, म्हणजे कंटिन्यू शेड्यूल आहे दिवसभरात पूर्ण, असं नाही का वाटत की आता मित्र लांब झालेत किंवा जवळचा व्यक्ती कोण राहिला नाही, आधी जसं असतं तसं फिरणं नाही राहिलं किंवा त्या सगळ्या गोष्टी? हा, तर ते होतच असतं. भाऊ वगैरे कुठे बाहेर चालले असले मला बोलवतात, येतोस का? आज पण ते कुठेतरी बाहेर गेलेत, मला चल बोलतात, ते नाही जाता आलं मला, का तर आज आपला हा प्रोग्राम होता सगळा, आज पॉडकास्ट होती. मित्र, जवळचे मित्र, तो एक मुद्दा असतो सगळ्या प्रत्येक तरुणाच्या ह्याच्यातला तो एक मुद्दा असतो की जवळचे मित्र असतात, जॉबला लागतो व्यक्ती किंवा तसं होतंय का ह्या गोष्टींमध्ये? होतं ना, कमी झालंय, सगळंच कमी झालंय, अगदीच कमी म्हणजे नाहीच आहे आता सध्या. कोणत्याच मित्रासोबत माझं 2-2, 3-3 महिने, अगदी 6 महिने भेटणं बोलणं होत नाही. कधीतरी फोन आला, काय काम असेल तरच. अगदी किती जवळचा मित्र असला तरी आपण त्याला फोन कधी करतो, काम आल्यावर. मित्र असं म्हणतात का आता एवढं कमवायला लागलाय आणि आता तुला गर्व आलाय, तू भेटत गर्व तर असं नाही म्हणतायत, कारण मी जेव्हा भेटतो तेव्हा मग मी असं दिलखुलास निवांत बोलत असतो. जेव्हा वेळ भेटतो तेव्हा अगदी मी त्यांच्यासोबत असतो, तेव्हा नाही मी बोलणार की मला काम आहे. जेव्हा भेटेल तेव्हा मी त्यांच्याच सोबत, पण जेव्हा काम आहे तेव्हा नाही जमत जायला. आणि मित्र पण बिझी झाले तर सगळेच जॉब मध्ये तिकडे आहेत, त्यामुळे थोडं वाटतं थोडस की भेटलं पण पाहिजे. अजून एक मुद्दा, म्हणजे बऱ्याच आता लोकांना पण हा प्रश्न पडला असेल की आता एका एवढ्या मोठ्या कंपनी सोबत काम करताय तुम्ही, तर साधारण किती पेमेंट तुम्हाला तिथं मिळतंय? हा तर पहिला प्रश्न आहे माझा.
तर पेमेंट एक्झॅक्ट नाही सांगू शकत, पण तुम्ही असं पकडा की 50 ते 60 हजाराच्या मध्ये मला काहीतरी पेमेंट भेटते. बरोबर. येस. आता ही तुम्ही अमाऊंट सांगितली 50-60 हजार. हा. आता बाकी सगळ्यांना प्रश्न पडला असेल की मग बाकीच 1,00,000-1,50,000कडे कसं जातंय गणित. तर काय काय बाकीच्या गोष्टी आहेत की एवढा इन्कम जनरेट होतोय आता, तर त्याच्या मागच्या काही गोष्टी आहेत? ऍज म्हणजे आता माझं वय कमी आहे. हम्म. आणि म्हणतात ना, तरुण वयात आपण भरपूर गोष्टी करू शकतो ज्या आपल्या उतार वयात किंवा मिड वयात नाही करू शकत. हम्म. मग मी अशाच भरपूर गोष्टी करतोय हम्म. ज्याच्यामुळे मला एवढा इन्कम जनरेट होतो. जसं असं मी की आता सांगितलं. जसं की जसं की मी आता एक सोशल मीडिया मार्केटिंग एजन्सी रन करतोय स्वतः. हम्म, हम्म. प्लस मी एक व्हिडिओ क्रिएटर पण आहे. प्लस मी व्हिडिओ एडिटिंगची पण कामं घेतो. असं सगळं सुरू आहे माझं. बरोबर. म्हणजे युट्यूबला पण आता तुमचं चॅनल आहे, युट्यूबला इंस्टाग्रामला पेज आहे. इंस्टाग्रामला पेज आहे. हो, Yes. इंस्टाग्रामला जवळपास 14,000 फॉलोअर्स. म्हणजे आमची पहिल्यांदा ओळख झालेली इंस्टाग्रामवर झालेली, Yes. त्यामुळे तिथं पण खूप बेस्ट कंटेंट आहे. हम्म. काय अचिव्हमेंट झाल्या ह्या वर्षभरात, म्हणजे जे काय एवढं इन्कम जनरेट केला, किंवा त्याच्यापेक्षाही जास्त आपण जाऊयात की जे काय आता सोशल मीडियावर काम करताय तुम्ही, बराच क्वालिटी कंटेंट बनवताय, हे सोबत काम सुरू आहे, फायनान्शियली तेवढी स्टेबिलिटी आली, मग काय अचिव्हमेंट आहेत ह्या वर्षातल्या? गोल्स म्हणताय की माइलस्टोन्स किंवा काही जे काय एक्सपायर्ड येणार आहे अपकमिंग? हा. छोटे मोठे आहेत, म्हणजे आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आय थिंक येणाऱ्यांपेक्षा मला जाणून घ्यायचं की वर्षभरात, गेल्या वर्षभरात काय काय गेलं. तर म्हणजे आता कॅमेरा, साहजिक कॅमेरा तुम्ही आता ते पूर्ण हप्ते जे संपले असणार, त्याच्या व्यतिरिक्त अजून काय काय गोष्टी केल्या? सांगतो. तर सगळ्यात पहिला कॅमेरा होता. जॉब लागल्यानंतर मी कॅमेरा सगळ्यात पहिला नील केला. त्यानंतर माझ्याकडे एक लॅपटॉप होता छोटा, जो मला घरच्यांनी घेऊन दिला होता. तो लॅपटॉप सोडून मी एक मोठा पीसी बिल्ड केलाय व्हिडिओ एडिटिंग साठी. त्याच्यासोबत कॅमेरा सोबत मी बरेचसे गिअर घेतोय, म्हणजे गिम्बल घेतला असेल, लेन्सेस घेतले असतील. आता मी माझ्या टीम मेंबर हायर केलेत, तर त्या टीम मेंबरला काम करण्यासाठी मी पीसी सुद्धा घेतला एक सेपरेटली. अशा बऱ्याच मल्टिपल गोष्टी सुरू आहेत. मध्येच पॅरेंट्सला माझ्या एक छोटस गिफ्ट दिलं. अशा बऱ्याचशा गोष्टी अचीव्ह झाल्यात आणि बऱ्याचशा बाकी आहेत. पण बऱ्यापैकी मी सांगेन की मी ह्या एका वर्षात जेवढ्या गोष्टी केल्यात ना, कदाचित एका नॉर्मल मुलाला त्या गोष्टी करायला 2 ते 3 वर्ष लागतील किंवा 4 वर्ष सुद्धा लागू शकतात. बरोबर. उघडपणे नाही सांगता येणार, पण मी ऍक्च्युली इथं बघितल्यात, खूप वेळ आमची चर्चा पण झाली, खूप गोष्टी केल्यात. कारण एक गावाकडून एवढं येऊन सगळं करण्या म्हणजे इझी गोष्टी नाहीत, खूप अवघड गोष्टी आहेत सगळ्या. फ्युचर मध्ये काय माइलस्टोन्स आहेत भविष्यातले? म्हणजे आता आज वैभव इथं आम्हाला दिसतात गावाला, 5 वर्षांनी कुठं दिसतील? कदाचित एक मोठा युट्यूब चॅनल असेल जो सगळ्यांना समजेल, दिसेल. मग त्या युट्यूब चॅनलला मी जाईन पडकसला. नक्कीच भेटूयात, करूयात. कारण प्लॅन हाच आहे की करायचं तर टॉपचं करायचं. टॉपचं म्हणजे डायलॉग नाही मारायचा, ऍक्च्युअल करायचं आहे. बऱ्याचशा गोष्टी प्लॅन्ड आहेत, तसं सुरू आहे. पण ते लाईफ अनसर्टन असते, कधी वर कधी खाली, असं सुरू आहे सगळं. त्यामुळे त्या स्टेबली करता येत नाहीत, पण प्रयत्न सुरू आहे. बरोबर. आता एक माझा पर्सनल लेवलचा क्वेश्चन आहे की खूप आताची तरुण पिढी आहे सगळी, तर आता तुम्ही महिन्याचे 1.5 लाख रुपये कमावताय मोबाईल मधनं, म्हणू शकतो आपण, साहजिक आहे, कारण तुमचं सगळं काम ऑनलाईन चाललंय. आणि बाकीची जी लोक आहेत ती 1.5 लाखाचा आयफोन घेतात, बरोबर ना? म्हणजे कॉन्ट्रास्ट कसा आहे, एका बाजूला एक व्यक्ती त्याच मोबाईल वरनं अँड्रॉइड वापरतो तो माणूस, आणि त्याच मोबाईल वरनं तो माणूस 1.5 लाख कमवतोय, आणि एक व्यक्ती आहे जो की हप्त्यावर आयफोन घेतोय. काय वाटतं ही जी मानसिकता आहे तरुणांची आत्ताची, त्याच्याविषयी काय वाटतं? सगळं मला खूप वाईट वाटतं. म्हणजे ग्रोथ ओरिएंटेड त्यांचा अप्रोच नाहीये सगळ्यात पहिला. म्हणजे जो आयफोन घेतो ना, त्याचा ग्रोथ ओरिएंटेड अप्रोच नाही असं मला सगळ्यात पहिलं वाटतं. कारण आयफोन आहे ना, डेड ऍसेट आहे. काय इन्कम देतो तुम्हाला ते? तर तुम्ही माझ्यासारखे व्हिडिओ क्रिएटर, आयफोन म्हणू शकतो किंवा कुठलाही महागडी गोष्ट, डेड ऍसेट आहे ते, कम्प्लीट डेड ऍसेट असे खरेदी करावे जे आपल्याला काहीतरी इन्कम जनरेट करून देतील किंवा आपली कामं इझी करतील, मला असं वाटतं सरळ. म्हणून मी आयफोन आजपर्यंत नाही घेतला. मी घेईन, नक्कीच घेईन, पण कधी घेईन जेव्हा मला खरंच त्याची गरज पडेल. आयफोन घेणं वाईट गोष्ट नाहीये, बिलकुल नाहीये. तर तुमच्या खिशात भरपूर पैसे असतील, तुमचा इन्कम तेवढा असेल तर घ्या, पण नसेल तर हप्त्यावर घेण्यात काहीच पॉईंट नाहीये. तुम्ही काय करणार आहे त्यात? रील स्क्रोल करणार आहे, फक्त आणि फक्त बरबादी, बस, बाकी काहीच नाही. बरोबर. बेस्ट. जर 1 लाख रुपये 1.5 लाख रुपये कमावणाऱ्या तरुणाची अशी मानसिकता असती, आणि 100% बऱ्याच जी कोण लोक बघतात त्यांना फायदा झाला असेल ह्या सगळ्या गोष्टींचा, ज्या काही आपण आता बोललोय. कारण एका तरुण व्यक्तीकडनं किंवा तरुण जो व्यावसायिक आहे
त्याकडून ह्या गोष्टी ऐकणं ही खूप म्हणजे काय म्हणू शकतो आपण, खूप गरजेची गोष्ट आहे आत्ताच्या पिढीला. म्हणजे इतर कसं अप्रोच कसा झालाय लोकांचा किंवा तरुण पिढीचा, की एखादा मोठा व्यक्ती सांगत असेल, कोण घरचा असतो बाहेरचा असतो, तर ते ऐकायची मानसिकता नसते तरुण पिढीची. करेक्ट. आपल्या वयाचा कोणतरी एखादा सक्सेसफुल माणूस आहे ना, तो सांगतोय तर तिथं ऐकलं जातं, मला पर्सनली असं वाटतं. 100% आणि खूप फायदेशीर पॉडकास्ट झाले असेल सगळ्याच लोकांना. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आम्हाला कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपला बिझनेसवाला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्कीच, धन्यवाद. नक्कीच. सोबतच आपले हे जे पॉडकास्ट आहेत त्यातले बिहाइंड वगैरे सगळ्या गोष्टी आपण मेंबर्स ओनलीला टाकतोय, त्यामुळे ते जॉईन बटनवर क्लिक करा आणि आपली मेंबरशिप घ्या. धन्यवाद. धन्यवाद.